हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स फॉर डिफरन्स ऑफ प्रपोर्शन्स. ओके, म्हणजे दोन वेगवेगळे पॉप्युलेशन्स जर तुम्हाला दिलेले असतील आणि त्या दोन्ही पॉप्युलेशन्समधून एक एक सॅम्पल तुम्हाला दिलेलं असेल आणि सॅम्पल प्रपोर्शन्स जर तुम्हाला माहिती असतील, स्मॉल P1 स्मॉल P2 जे की मी येलोने हायलाईट केलेले आहेत ते सॅम्पलचे प्रपोर्शन्स आहेत दोन्ही सॅम्पलचे, आणि जे मेन पॉप्युलेशन्स आहेत त्यांचे प्रपोर्शन्स आहेत कॅपिटल P1 अँड कॅपिटल P2 जे की मी ब्ल्यूने हायलाईट केलेले आहेत. ठीक आहे. तर जर तुम्हाला N1 साईजचं एक सॅम्पल दिलेलं असेल पहिल्या पॉप्युलेशनमधून आणि N2 साईजचं दुसरं सॅम्पल दिलेलं असेल फ्रॉम अदर पॉप्युलेशन, ओके, तर त्या केसमध्ये जो तुमचा वर्किंग रूल आहे किंवा जी टेस्ट आहे ती कशी काम करते बघा. तर नल हायपोथेसिस तुम्हाला सेट करायचं आहे. नल हायपोथेसिस म्हणजे बाय डिफॉल्ट जे अझम्पशन आहे ते आपण काय घेऊ शकतो ते बघणार आहे. तर डिफरन्स तुम्ही चेक करताय की डिफरन्स आहे का नाही दोन्ही पॉप्युलेशन प्रपोर्शन्समध्ये. तर त्यासाठी डिफरन्स बाय डिफॉल्ट 0 अज्यूम करून आपण चालणार आहे. जर डिफरन्स दोघांमध्ये 0 असेल तर नक्कीच कॅपिटल P1 आणि कॅपिटल P2ची व्हॅल्यू काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. मी मुद्दाम याला येलोने हायलाईट ब्ल्यूने हायलाईट करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण सॅम्पल जे आहे त्याचं प्रपोर्शन घेतोय का, नो, आपण पॉप्युलेशनचं प्रपोर्शन घेतोय. ओके, म्हणून त्याला ब्ल्यूने हायलाईट केलं आहे. ठीक आहे ना. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस काय असेल की P1 इज नॉट इक्वल टू P2, बरोबर. मग लेवल ऑफ सिग्निफिकन्स म्हणजे अल्फा. ठीक आहे, तर अल्फा आपण सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर अल्फा जो आहे तो कधी कधी प्रॉब्लेममध्ये गिवन असतो, कधी दिलेला नसेल तर त्या केसमध्ये तुम्हाला तो 5% घेऊन चालावं लागतं. ठीक आहे, त्यानंतर टेस्ट स्टॅटिस्टिक तुम्हाला फाइंड आउट करायचं. तिथं दोन केसेस अराईज होतात. एक केस अशी आहे की जर पॉप्युलेशन प्रपोर्शन्स तुम्हाला दिलेले असतील ते जर तुम्हाला माहिती असतील तर त्यांचा यूज करून तुम्ही टेस्ट स्टॅटिस्टिक काढू शकता, किंवा ते जर दिलेले नसतील वेन द पॉप्युलेशन प्रपोर्शन्स P1 अँड P2 आर नॉट नोन, त्या केसमध्ये काय करायचं. अशा दोन केसेस आहेत. तर नोनवाली जी केस आहे ती वरती आहे, बरोबर. तिथं आपण काय करणार आहे तर Q1 आणि Q2 काढतोय कॅपिटल बाय युझिंग P1 P2. सिम्पली काय करायचं आहे, P1 सबट्रॅक्ट करायचा 1 मधून, यू विल गेट Q1, आणि P2 सबट्रॅक्ट करायचा 1 मधून, यू विल गेट Q2. सो Z इज इक्वल टू P1 मायनस P2. हे सगळं जे आहे हे मी ब्ल्यूने हायलाईट करते कारण आपण वापरतोय पॉप्युलेशन प्रपोर्शन्स या फॉर्म्युलामध्ये. आणि खाली जो फॉर्म्युला आहे सेकंड केसमध्ये तिथं आपण वापरतोय स्मॉल P1 आणि स्मॉल P2 म्हणजे सॅम्पल प्रपोर्शन्स आपण वापरतोय. सो वेन द पॉप्युलेशन प्रपोर्शन्स आर नॉट नोन बट द सॅम्पल प्रपोर्शन्स स्मॉल P1 स्मॉल P2 आर नोन, देन Z इज इक्वल टू P1 मायनस P2 डिवायडेड बाय अंडर रूट PQ इंटू 1/N1 प्लस 1/N2. आता हा स्मॉल p काय आहे तर स्मॉल p हा पूल्ड प्रपोर्शन आहे. पूल्ड प्रपोर्शन म्हणजे जे की सॅम्पल प्रपोर्शन्सपासून मिळतं. कसं मिळतं तर N1 ही पहिल्या सॅम्पलची साईज आहे, त्या N1ने मल्टिप्लाय करायचं P1ला म्हणजे त्या सॅम्पलच्या प्रपोर्शनला, प्लस N2ने मल्टिप्लाय करायचं सेकंड सॅम्पलच्या प्रपोर्शनला, डिवायडेड बाय ॲडिशन ऑफ बोथ द सायझेस N1 प्लस N2. सो दिस इज द केस वेअर वी यूज पूल्ड प्रपोर्शन. Q म्हणजे काय असणार आहे तर Q असेल 1 मायनस स्मॉल q इज इक्वल टू 1 मायनस P. ओके, सो क्रिटिकल व्हॅल्यू स्टेप 5 काय आहे तर क्रिटिकल व्हॅल्यू जी तुम्हाला टेबलमधली व्हॅल्यू दिलेली असते ती ॲज इट इज तुम्हाला कॅरी करायची आहे, ती क्रिटिकल व्हॅल्यू तुम्हाला लिहायची, बरोबर. त्यानंतर शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे डिसिजन. ओके, तर डिसिजन घेताना क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा छोटी तुमची कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे का हे तुम्हाला चेक करायचं. जर क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा छोटी तुमची कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू असेल तर तुम्हाला H0 ॲक्सेप्ट करायचं आहे. क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा मोठी जर तुमची कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू असेल तर तुम्हाला H0 रिजेक्ट करायचं आहे. ठीक आहे. सो दिस इज द टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स फॉर डिफरन्स ऑफ प्रपोर्शन्स. याचं एक एक्झाम्पल घेऊयात आपण, त्यामध्ये तुमच्या अजून ही टेस्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, रॅन्डम सॅम्पल्स ऑफ 400 men and 600 women were asked whether they would like to have a flyover near their residence. ओके, म्हणजे 400 पुरुषांना आणि 600 महिलांना विचारले की तुमच्या घराजवळून फ्लायओव्हर गेला तर चालेल का. ओके, तर त्यापैकी 200 पुरुष 400 पैकी 200 पुरुष म्हणतायत की चालेल आणि 325 महिला 600 पैकी म्हणतायत की
चालेल. ओके, म्हणजे ते फेवरमध्ये आहेत त्या प्रपोजलच्या. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, टेस्ट द हायपोथिसिस दॅट प्रपोर्शन्स ऑफ मेन अँड वुमेन इन फेवर ऑफ द प्रपोजल आर सेम ॲट 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स. म्हणजे प्रपोर्शन्स जे आहेत पॉप्युलेशनचे, आता सॅम्पल घेतलेले 400 पुरुषांचं, म्हणजे फक्त 400 पुरुष तिथं राहायला असणार आहेत का फ्लायओव्हरच्या नियर बाय? खूप लोक राहायला असणार आहेत. त्यापैकी 400 पुरुष घेतलेत आणि जेवढ्या काही महिला राहतात त्यापैकी 600 महिला. सो सॅम्पल्स आहेत हे, बरोबर, 400 आणि 600. आणि त्या सॅम्पलचे प्रपोर्शन्स आपल्याला मिळणार आहेत 200 आणि 325चं यूज करून. ठीक आहे. तर त्यांनी त्याच्यावरून काय कमेंट केलेली आहे की टेस्ट द हायपोथिसिस दॅट प्रपोर्शन्स ऑफ मेन अँड वुमेन इन फेवर ऑफ द प्रपोजल आर सेम ॲट 5% लेवल ऑफ सिग्निफिकन्स. तर याच्यामध्ये 5% लेवलला जी तुमच्या झेडची व्हॅल्यू असते ती लिहून घेणं एक्सपेक्टेड आहे. सो झेड ॲट 0.05 इज इक्वल टू 1.96. ठीक आहे. एक्झाममध्ये ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असेल. तर आता आपण बघणार आहे काय काय आपल्याला गिवन आहे. सॅम्पल्स गिवन आहेत. पहिल्या सॅम्पलची साईज आहे 400, 400 पुरुष आपण घेतलेले आहेत. दुसऱ्या सॅम्पलची साईज आहे 600, 600 महिला घेतलेल्या आहेत, बरोबर. स्मॉल P1 आणि स्मॉल P2 यांच्या व्हॅल्यूज काय आहेत ते बघूयात आपण. स्मॉल P1 स्मॉल P2 म्हणून मी याला येलोने हायलाईट करते. ठीक आहे. तर स्मॉल P1ची व्हॅल्यू कशी मिळणार आहे, सॅम्पल प्रपोर्शन ऑफ मेन इन सॅम्पल इज इक्वल टू किती पुरुष फेवरमध्ये 200, कितीपैकी 400 पैकी. सो हे झालं प्रपोर्शन. सो 0.5. ठीक आहे. P2 काय आहे, तर प्रपोर्शन ऑफ वुमेन, बरोबर. सो इट इज इक्वल टू प्रपोर्शन ऑफ वुमेन 325 डिवायडेड बाय 600. सो इट इज इक्वल टू 0.541. 0.541. ठीक आहे. सो हे झालं तुमचं सॅम्पल प्रपोर्शन वुमेनचं. आता स्मॉल P आपल्याला फाइंड आउट करायचं. स्मॉल P काय आहे, N1 टाइम्स P1 प्लस N2 टाइम्स P2 डिवायडेड बाय N1 प्लस N2. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू N1 इज द व्हॅल्यू ऑफ N1 इज 400. पूल्ड प्रपोर्शन आपण कॅल्क्युलेट करतोय, बरोबर. सो 400 इंटू 0.5 प्लस 600 इंटू 0.541 डिवायडेड बाय N1 प्लस N2 इज 400 प्लस 600. सो आपण पूल्ड प्रपोर्शन फाइंड आउट करतोय. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 200 प्लस 600 into 0.541. Calculate it. 600. So it is 324.6 divided by 1000. So it is equal to 524.6 divided by 1000. So it is equal to 0.525. Okay. So this is your pooled proportion small p. स्मॉल p ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपण टेस्टकडे जाणार आहे. ओके. त्याआधी Q फाइंड आउट करा. Q म्हणजे 1 - P. सो Q असेल 1 - P ची व्हॅल्यू आहे 0.525. सो इट इज 0.475. 0.475. ठीक आहे. सो Q फाइंड आउट केलेला आहे. आता आपण जाणार आहे टेस्टकडं. ओके. सो फर्स्ट स्टेप इज नल हायपोथिसिस. H0 तुम्हाला सेट करायचं आहे. तो काय आहे, तर आपण डिफरन्स 0 अज्यूम करून चालतो. म्हणजे कॅपिटल P1 इज इक्वल टू कॅपिटल PT. लेट मी हायलाइट इट बाय ब्ल्यू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण पॉप्युलेशन प्रपोर्शन्सबद्दल बोलतोय. ठीक आहे. स्टेप 2 इज अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस H1. इट इज क्लिअरली P1 इज नॉट इक्वल टू P2.
Third step, select the level of significance. So LOS is level of significance is alpha is equal to 0.05. It is your level of significance. Step 4 is test statistic. Test statistic is Z is equal to, कुठली केस आपण वापरणार आहे, जी सेकंड केस आहे ती आपण यूज करणार आहे. ठीक आहे, सेकंड केस का, कारण पूल्ड प्रपोर्शन आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, त्यामुळे सेकंड केस जी आहे ती आपल्याला यूज करावी लागेल. ओके, सॅम्पल प्रपोर्शन्स दिलेले आहेत आपल्याला, पॉप्युलेशन प्रपोर्शन्स दिलेले नाही आहेत. बरोबर. सो Z इज इक्वल टू P1 मायनस P2 डिवाइडेड बाय अंडर रूट PQ इंटू 1 by N1 plus 1 by N2. So it is equal to, Z is equal to 0.5 minus 0.541 divided by अंडर रूट स्मॉल p ची व्हॅल्यू आहे, पॉप्युलेशन प्रपोर्शनची व्हॅल्यू, पूल्ड प्रपोर्शनची व्हॅल्यू आहे 0.525 पूल्ड प्रपोर्शन इंटू Q ची व्हॅल्यू आहे 0.475 इंटू ब्रॅकेट 1 by N1 is size of the sample, first sample, it is 400 plus 1 by N2 it is 1 by 600. So it is equal to, Z is equal to 0.5 minus 0.541, that is minus 0.041 divided by अंडर रूट 0.525 इंटू 0.475 इंटू 1 by 600 plus 1 by 400 is 600 plus 400, that is 1000 divided by 400 into 600, 4 6 are 24,000. Okay, 2,40,000. ओके, सो कॅल्सीवरती टाका डायरेक्ट, एवढं कॅल्क्युलेशन मॅन्युअली करणं पॉसिबल नाही आहे. सो कॅल्सीवरती टाका, यू विल गेट द आन्सर. Z इज इक्वल टू -1.28. ओके, सो कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू इज -1.28. फिफ्थ स्टेप इज राईट डाऊन द टेब्युलेटेड व्हॅल्यू 0.05. Z 0.05 इज दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये, ही व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये, इट इज 1.96. ओके, 1.96 इथं दिलेली आहे बघा, लेट मी हायलाइट इट, ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे, सो Z 0.05 is 1.96. Step 6 is we have to take decision. डिसिजन घ्यायचं आहे आपल्याला. मॉड्युलस ऑफ Z इज इक्वल टू मॉड ऑफ -1.28 is equal to 1.28. okay, which is clearly less than Z 0.05. okay, Z 0.05 पेक्षा ही जी व्हॅल्यू आहे कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ही लेस दॅन आलेली. बरोबर, 1.28 इज लेस दॅन 1.96, which implies that mod Z is less than mod of Z 0.05, which implies that H0 is accepted. So what is your H0? H0 is capital P1 is equal to capital P2. That is, population proportions are equal. There is no significant difference between population proportions. This is your conclusion. Okay. So अशा पद्धतीने आपल्याला टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस मध्ये पॉप्युलेशन प्रपोर्शनची टेस्ट वापरायची आणि आपल्याला डिक्टेट करायचे की वेदर द पॉप्युलेशन प्रपोर्शन्स आर इक्वल ऑर नॉट, इज देअर एनी सिग्निफिकन्स डिफरन्स बिटवीन देम ऑर नॉट. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण बऱ्याचदा लेटेस्ट अपलोडेड व्हिडिओज जे असतात त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत नाहीत.